बार्शी तहसील कार्यालयाच्या समोर एजंटचा सुळसुळाट झालेला आहे. आज बार्शीच्या तहसील कार्यालयासमोर हो का ही विधवा भगिनी आहे, या इकडे ताई, ही विधवा भगिनी आहे. त्या दिवशी यांनी मला फोनवर कॉन्टॅक्ट केला. कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी एक बाबा दिव्यांग बांधव आहे, फॉर्म भरून देईल म्हणून मी यांच्याकडे फॉर्म भरायला प्रकरण जमा केलं. त्या दिवशी यांना म्हटलं होतं की 1 रुपया बरोबर द्यायचं नाही, म्हटलं होतं की नाही. हा, तर त्या दिवशी काही फॉर्म भरायला आणि हे करायला. आज दिव्यांग विधवा निराधाराच्या पेन्शनला पैसे किती लागतात, त्यामुळे दिव्यांग विधवा निराधाराला इथं तहसीलच्या बाजूने खेटे घालायला लागतात. यांच्यासारख्या एजंट लोक फॉर्म भरायला 500 असतील. आता सर्कलची सही, तलाट्याचा उत्पन्नाचा दाखला त्यांनी कच्चा भरून घेतलाय, फक्त ह्याचं ऑनलाईन करायचंय आणि सर्कलची सही घ्यायची आहे. तर सर्कलच्या सहीला म्हणून आणि उत्पन्नाचा दाखला अपडेट करायचा आहे म्हणून ह्या मुसळ्यांनी, जेणेकरून इथं बाहेर एजंटचं काम करतात, फॉर्म भरून द्यायचं काम करतात. मान्य आहे ही दिव्यांग आहेत, परंतु यांना मी 10 वेळा सगळ्या लोकांना सांगितलंय की दिव्यांग विधवा निराधारांची पिळवणूक करू नका, जेणेकरून शासन निर्णयाप्रमाणे जी काय असतील फीच्या, तुमचा फॉर्म भरायचा असेल 50-60 रुपये असतील, उत्पन्नाचा दाखला काय अपडेट करायचा असेल, अशा पद्धतीनं घ्या म्हणून मी 10 वेळा सांगितलंय. पण आज ह्या ताईनं आज मला फोन केला आणि म्हटली ताई असं प्रकरण मी मुसळे भाऊकडे दिलंय आणि सर्कलची सही घेऊन उत्पन्नाचं प्रकरण दाखल करायला मी यांना 500 रुपये दिलेत. आणि जर सगळं प्रकरण वट करायचं असेल तर 3000 रुपयाची मागणी या मुसळ्यांनी केलेली आहे. मग ह्यांनी मला दाखवून द्यायचंय की संजय गांधी निराधार विधवा निराधाराच्या प्रकरणाला 3000 रुपये लागतात का. आणि ही 500ची नोट आता दिली ताई, तुम्ही दिली ही पैसे तुम्ही नक्की याला दिले तर कशाला म्हणून दिले ते मी त्यांना सांगा. आणि प्रकरण पूर्ण करायला किती काही खर्च लागेल म्हणून सांगितलंय 3000 रुपये. मग तुम्ही मला सांगा 3000 रुपये लागतात कशाला सांगा. जर तुमचं पोट भरत असेल 100-200 तुमची पोट भरत असतील तर तुम्ही एका महिलाकडनं 3,000 रुपये प्रकरणाला घेता लागतात का मला तहसीलदार साहेबांना सांगणार. तहसीलदार साहेब कुठे आहे माझा फोन, मी तहसीलदार साहेबांना आता बोलवून घेते इथं. घ्या तुम्ही अपंग, जर कोण करून देत असेल प्रकरण घ्या. फॉर्म भरायला किती लागेल 550 रुपये, ऑनलाईन करायला प्रोसेस किती आहे. मग एवढं कमी पैशामध्ये होत असताना म्हणून जर वंचित विधवा निराधार पीडित ज्या महिला आहेत, जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेचे, फक्त ह्या लोकांमुळे असल्या एजंटमुळे त्यांना प्रकरण होत नाहीत. काय महिलांनी गळ्यातली मंगळसूत्री विकून, काय लोकांनी घाण भांडे ठेवून पैसे घेऊन ह्या लोकांना एजंट लोकांना 3-5 हजार रुपये देतात. मग हे असं कशासाठी. जर असं असेल तर असल्या लोकांवर कारवाई करायची. आज जरी माझा दिव्यांग असेल तर मी माझ्या दिव्यांगाला सोय करणार नाही. एक वेळा ही माणूस त्याला जागा कुणी देत नव्हतं. सगळ्यांना मी म्हटलं की बाबा एक माझा दिव्यांग बांधवायचं गल इतर बसू द्या. मग त्याचा जर हा माणूस गैरफायदा घेत असेल, आज मी त्या दिवशी सांगितलं होतं सर की फॉर्म भरायला मी स्वतः आणून दिला. ही विधवा ताई आहे, ही मिस्टर नाहीत, आई बापाकडे राहते, भयांचा फॉर्म भरून द्या. आज एखाद्या महिलेचं प्रकरण ह्याला फॉर्म भरून द्यायला काय हरकत नव्हती, पण ह्यांनी 4 हेलपाटे घातले. ताई तुम्ही किती हेलपाटे घातले? 4-5 हेलपाटे घातले. थांबा, 4-5 हेलपाटे घातले. आणि त्याच्यावर आज माझा हेलपाटे मला सोयाबीन काढायचंय, घरी लेकरं आहेत म्हणून त्यांनी सांगितलं. आणि ह्यांना म्हटलंय बाबा प्रकरणाचं तर मग आज एवढं उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन करून घ्यायला सर्कलच्या सहीला. आणि हे स्वतः माणूस काय म्हणताय, सर्कलला आम्हाला पैसे द्यावे लागतात. ह्यांनी मला सांगावं लागेल कोणत्या सर्कलला, कुठल्या सर्कल तुमच्याकडे पैसे घेतात मला सांगा. का सांगा की पत्रकार बघायला विचारा कोणत्या सरकार तुमच्याकडे पैसे घेत आहे, कोणत्या सरकार पैसे घेत आहे. तुम्ही म्हणले मला सरकार पैसे घेत आहे, कोणत्या सरकार पैसे घेत आहे. लाज वाटली पाहिजे. लोकांच्या जीवावर इथं खाली जागेवर बसून टेबल खुर्ची मांडून बसता, हिळभर काम करणारी नेट मारणारी बसते. तुम्ही इथं एकाला 3-3 हजार रुपये प्रकरणाला पैसे घेता कशासाठी. सांगा कोण सरकार पैसे घेते. माझा फोन द्यावं, तहसीलदार साहेबाला बोलवते मी खाली, द्या फोन. तुम्ही इथं लोकांची फसवणूक करताय काय. अरे पोटापुरतं मिळालं तेवढं बघा की, काम होत नाही. 400-500 रुपये लय झालं दिवसात तुम्हाला. तुम्ही लोकांची फसवणूक करताय काय. असली एजंटगिरी. 3-3 हजार रुपये कशाला लागतात हो तुम्हाला. 3000 रुपये लागतात म्हणा. 3000 कुठं खर्च होतोय मला सांगून दाखवून द्यावं लागेल. 3000 रुपये बिचारी कष्ट करून खाती. 2 लेकराची आई, नवरा नाही बिचारीला. रुपयाला मोठा बाय लोकांचा पैसे काढू येऊन तुमच्या मड्यावर, तुमच्या लेकरा बाळाच्या घासतावर मड्यावर. अरे राहायचं नाही म्हणलं नाही म्हणजे
ह्यानं पैसे मागितले नाही तर दाब द्यायचं नाही, दाब द्यायचं नाही. ताई ही पैसे काय मी दाब दिला काय? ताई ह्यांनी पैसे कशासाठी मागितलं? ही अधिकारी वगैरे पैसे घेतात का? अधिकारी सर्कलचं नाव सांगाले. सर्कल अधिकारी पण तेवढे म्हणजे यात सामील आहेत. अधिकारी पण पैसे दाखवून द्या. अधिकारी अधिकारी ह्याने म्हणले की सर्कलला सही घ्यायला पैसे द्यावे लागतात ना. असू दे की मग सांगून द्या. पैसे सही करतो का? सांगा की सांगा. सर नमस्कार. काय माहिती मग सांग ना मॅडमला. आपल्या तहसील कार्यालयाच्या बाहेर सांगायचं कोणी एक मुसळे म्हणून आहे दिव्यांगात. तिथं एक विधवा ताई कुठली ताई आहे? खांडवीची ताई आहे. तर ह्याच्या आधी 8 दिवसापूर्वी एक वेळा मी तुम्हाला फोन केला होता बघा. एक वेळा मी तुम्हाला फोन केले होते 2-4 दिवसापूर्वी आले म्हणून. तेव्हा ही ताईनं मला बघून म्हटली की तुम्ही एक प्रकरण करता संजय गांधीचं काय आम्हाला माहिती का? मी म्हणलं ताई मी करते पण माणूस फॉर्म भरायला दाखवते. मग मी मुसळे आहेत का इथले बाहेरचे त्यांच्याकडे हे प्रकरण दिलं आणि त्यांना म्हटलं पैसे काय घेऊ नका, ह्या ताईचा फॉर्म भरून द्या. हे मुसळे एक बाहेर एजंटच म्हणायचं. आता ह्याला एजंटच म्हणावं लागेल बाया साहेब. तर त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे मी प्रकरण दिलं आणि त्या ताईंना म्हटलं ही मुसळे भाऊंकडनं फॉर्म भरला की मला द्या, बाकीचं काय असेल ते मी बघून घेते. मग या 2 दिवसापूर्वी वियर जरा घातल्या तेव्हा काय तर फॉर्म भरायला नव्हता. मग त्या आज आल्यानंतर त्या मुसळेनं म्हटल्या की घरी 2 लेकरं आहे, सोयाबीनचं राडा चालू आहे एवढं. तर ती म्हणले सर्कलची सही घ्यायला आणि उत्पन्नाचं सबमिट करायला मला 500 रुपये द्या. मग ही बिचारी 500 रुपये देऊन चालली होती आणि परत खर्च किती लागेल तर उर्वरित खर्च 3000 रुपये द्यावं लागेल. मग मी ते ताईचा फोन आला. ताई म्हणले तुम्ही कुठे आहे मला म्हणल्या. मी म्हटलं ताई मी जस्ट तहसीलपाशी येते. तर म्हटलं आता मी खांडवीला चालले. बरं म्हटलं काय नाही म्हणले. ते मुसळ्यांनी 500 रुपये मागितले, त्यांना 500 दिले म्हणले आणि सर्व सबमिट प्रकरण करायचं असेल तर 3000 रुपये. मग मी महागारी त्या ताईंना बोलवून घेतलंय. आता मुसळ्यांच्या समोर आहे इथं चांगल्या 100 माणसं जमले. आता हे सरळ म्हणतात की मी पैसे घेत नाही, मला पुढं सर्कलला पैसे द्यावे लागतात, खर्च होते. हा मग माझं म्हणणं तीच होतं तुमचा प्रतिनिधी नाही तर तुम्ही आलात तर कुणी बरं होईल का? तर अशा लोकांमुळे सर संजय गांधी निराधार हे काय मी तेच सर आता मीडिया सगळी जमा झालेली आहे, मीडिया समोर आहे. हे पा मुसळेला बोला सर. आता हे काय म्हणतात मुसळे म्हणते मी बोलणार नाही म्हणते. तुम्हाला फोन द्या म्हटल्यावर मी बोलणार नाही म्हणते. ही काय आताच देते की आताच देते. ह्या पायी इथं पैसे आहे, तिथं फॉर्म आहे, इथं फॉर्म आहे सर. अहो सर ती महिला बघितली तर बघा 2 लेकरं छोटी छोटी बाळ आहे, विधवा आहे. ही काय मी देते की नाही ते करून तर घ्यायचंय पण ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणते का? ही बाहेर जी बसणारी आहेत ना सर. नाही आता मी पण सांगते ही जी बाहेर बसणारी टोळकी आहेत ना ही अजिबात ह्या विधवा निराधार गोर ज्येष्ठ नागरिकाला मेळ लागू देत नाहीत. काही लोकांनी घरात काही हाई नाही ती या विधवा बायांनी गळ्यातली मोडून यांच्या मड्यावर पैसे लावलेले आहेत. ही काही इथंच आहे. मी आताच अर्ज देते. मी चालेल ओके 100 वेळा सांगितलंय त्यांना. काय झालं बघा म्हातारी आजीचं ऐका. इकडे या जरा पुढे आजी कोणाकडे केलंय पुढे कानाला ही धरा तोंडापाशी धरा. किती महिने झाला आपण केलंय त्याला किती महिने झाला मिटिंग झाल्याशिवाय कसं काही कसं येत नाही. पैसे किती दिले पैसे किती खर्च झाला सांगा. हा बघा 4000 रुपये खर्च झालाय. आज संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना आज यांना 4000 रुपये खर्च झालाय. आज 4000चं काय यांनी सोन्याचं लावले काय? आज यांना काय म्हणतात माहिती का? तुम्ही मी तुमचं सुद्धा नाव सांगून मी तक्रार देणार बरं का? तुम्हाला जर मध्ये पडायचं असेल
त्याला तुम्हाला statement मध्ये दे. बोलायचं का त्याला मी statement statement द्या नाही. म्हणून आला. तहसीलदार साहेबाला बोलायचं बोल नाही की ना. मग, द्या की त्या हा, पुढे. काय बोला सांगा तुमचं अरे बोल ना तू पुण्या तुझ्यावर साहेबाला आलं बोलतो. आता. तुझ्यावर आलं बोला मी की. उलट्याला बोल सांगा म्हणतोय. की. बोल सांगा ना तुझं तू. 4,000 रुपये खर्च कशाला होत आहे आता बायका म्हणतात ना, बोल ना तू कुठे जाते सांगा, ते कुठं जातात पैसे सांगा स्टेटमेंट दोन द्या. अधिकाऱ्याचं अरे काय काय नाही तुम्हाला तू बोलवलं. बोलशील ना तू तुझं स्टेटमेंट दे ना काय पण नाही बोला. अरे तुझं बोलायचं 4,000 आहे. कुठे जातंय? 4,000 खर्च कुठे जातंय? 4,000 खर्च कुणाला दिला कुठं बोल ना तू. मी कॅल्क्युलेशन आम्ही काय करते म्हणतोय ह्यालाच बोल ना. कॅल्क्युलेशन मी करते सांगा त्याने आपली संघटना असं- ताई, ताई, हा, बोल ना. हो, बोला. त्याने- त्याला कुठं बोल की नको? बोल ना. मला सांगा. तू बोल की सांगा कुठं कुठं तुम्ही पैसे एवढ्या जातात लोकांकडून सांगा. पैसे कुठे एवढं घेताय? बोलतात ना तू तुम्हाला बोल कोणता ना. अधिकारी पैसे मागतो बोल एवढे? ना. या. अरे मग सांग ना तू जरा तू बोल ना. हा? हो मी घेत पैसे नाही. घेताय सांगा कुठल्या अधिकारी बोला, पैसे कोणता देताय अधिकारी तुम्हाला सांगा पैसे मागतो त्याचं नाव सांगा ना. सांग ना. सांगा हा? सांगा सांग भाऊ या अधिकारी आहेत. नाही नाही काय करायची ती करणार मी ती सोडणार नाही पण आज तुम्ही म्हणला ना सर्कल बिना सहीशिवाय पैसे हा, देणार मग- मग कोणत्या सर्कलला बोला या ना तू. प्रकरणात मागितलं का आज ही प्रकरण आहे ही सर्कलची सही घेऊन उत्पन्नाचा दाखला सबमिट करायचा म्हणते 500 रुपये ह्याला अरे तुझ्यावर मी जातात काय का? म्हणतो आपण घेतले ना तर नाही घेतले तर दिले कोणाला. हा तुझी पगार मला एवढी पडती वरचे पैसे कुठे गेले सांग ना. मला एक सांगा आता ही ताई म्हणली 3,000. बरोबर आहे की हा. आता ही जर जाऊ दे हा. आज ही 4,000, ही 4,000, ही 4,000. ही म्हातारा म्हणली 4,000 अरे पण दोघांचे. मी जाते काय का म्हणतो कुठे? हे बघ, दोघांचे गेले तुझा एवढा 4,000 रुपये. काय कोणाला गेले कुठे? एवढा खर्च करून मॅडम एवढे पैसे वर मी ह्याला देतो ते नाव सांग ना तू. सांगा नावं. गैरसमज निघेल ना. का नावं सांगायची नाही ती का बरं मग अधिकारी नावाखाली तू घेतो पैसे. मग अधिकाऱ्याच्याच नावाखाली ही माणूस सांग ना. पैसे घेत आहे अधिकार समजायचं नाही हा? हे पहा सगळ्याला नाही नाही काय कोणत्या करायचं? गोष्टीमुळे प्रयत्न केला नसेल. कोणत्या गोष्टीमुळे सांगायचं मग कोण पैसे घेते ते सांगायचं ह्या लोकांना ह्या पहा ही एजंट लोक काय करते चांगलं माहिती मला आता ही समजा प्रकरण आहे आता या प्रकरणाचं फक्त आणि फक्त काय सर्कलची चौकशी राहिलेली आहे सर्कल चौकशी राहिल्यानंतर काय करायला लागतं की ऑनलाईनला सबमिट करायचं आता ह्याने यांच्याकडनं ही 500ची नोट कशाला घेतली आहे की सर्कल चौकशी बरोबर मॅडमची सही घ्यायची आणि मला ऑनलाईन सबमिट करावं लागत मग सही घ्यायला मॅडमनी ह्यांना पैसे मागितले असं त्यांचं म्हणणं आहे मग ह्यांनी सांगावं की सर्कल लोक तुम्हाला पैसे मागतात तलाठी लोक उत्पन्नाचा दाखला द्यायला पैसे आम्ही बोलू तुम्ही सेफ राहा बरं 2,000 रुपये 2,000 रुपये ह्यांनी ह्या दोघं म्हातारी बघाई हे मरायला टेकलेले आहेत उद्या ह्यांना पगार सुद्धा खायला भेटेल का नाही सांगता येत नाही आज यांनी प्रकरणं द्यायची 4-4 हजार रुपये हे एजंटच्या मड्यावर दाखवायची आणि ही लोक तुम्ही आज इथं कशाला आलाव विचारायला आलाव चौकशी करायला आलाव हा बघा तुम्ही काय कशाला आलाव चौकशी करायला आलाव हा म्हणजे तुम्ही किती 1,000 रुपये खर्च केला प्रकरणाला काय म्हणलं ही कवा होईल म्हणलं हा बर ठीक आहे पगार काय वरून मिटिंग होईल तेव्हा होईल वरून मिटिंग होतील तेव्हा होईल यांचं म्हणणं आहे पण 4-4 हजार रुपये कशाला लागतात आम्हाला दाखवून द्यायचं आज 50 रुपयाचा सर फॉर्म भेटतो 50 रुपयाचा फॉर्म घेतला तर लिहून घेतला तर 50 रुपये लिहिला जातील हा उत्पन्नाचा दाखला तलाठी तसाच देतात सर्कल चौकशी तशीच भेटते फक्त ऑनलाईन करायला 100-150 रुपये खर्च आहे पुन्हा सबमिट करायचं ऑनलाईनला 100 आहे सांगा 2,000 रुपये 4,000 रुपये खर्च गेला कशाला कुठं खर्च केला मला दाखवा जर तलाठी सर्कलच्या सही जरी पैसे मागत असतील तर बरं धरू 100 रुपये ऑनलाईन फॉर्म करायला ऑनलाईन प्रकरण करायला 100 रुपये धरू ऍफिडेव्हिट करायला 100 रुपये धरू 500 रुपये खर्च झाला मग सर्कल चौकशी सगळ्यात 500 रुपये लय झालं नसलं मी म्हणत नाही खर्च होत नाही पण सगळं जर प्रकरण लिहायचं करायचं म्हणलं तर 500 रुपयाच्या आतनं बाहेर प्रकरण होतंय किती होतंय ना मग 500 रुपये होत असल्यावर 3,000 5,000 कशाला लागतं त्यांना दिवसाचा ह्या एजंट लोकांनी एक प्रकरण जर केलं तर 2,500-3 हजार रुपयाला घटायची कशासाठी का आज यांच्या घरी आया बहिणी नाहीत का आजी म्हातारी पोतारी आज इथं कोणी मुलगा मुलगी समजलं शासनाच्या अधिकारी नियमानं यांचा हक्क आहे म्हणून इथं प्रकरण करायला आली आणि संजय गांधी ऑफिसचं श्रावणबाळचं जर प्रकरण करायचं असेल तर या म्हाताऱ्या लोकांना या विधवा महिलांना इथं एजंट लोकांना बळी पडावं लागतं तत्काळ तहसीलदार साहेबांनी यांच्यावर कारवाई करी आणि आजूबाजूला जी एजंट लोकांचा सुळसुळाट आहे हा तात्काळ बंद करावा आणि संबंधित जी माहिती सेवा केंद्र आहे त्यांच्याकडून किंवा त्यांच्या संबंधित कोण असेल त्यांना फॉर्म भरून या योजनेचा लाभ यांनी द्यायला सहकार्य करा एवढी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार या पिडूटला पण जरा पैसे जास्त घेतात मॅडम बरं नाही आता का शेतूचं बी म्हटलं हे सेवा केंद्रामध्ये प्रायव्हेट 250 रुपये घेतात एका पिडूटला जरा
निलेश कोरा कागद आणा एक.